नमस्कार, स्वागत सगळ्यांचं स्टडी स्पेस मराठी या आपल्या YouTube चॅनलवर। तर आज आपण आपल्या रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये म्हणजे आपल्या बॅच मधले लेक्चर आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो मी म्हणलं तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा घेऊन येऊया। अगदी छोटासा मुद्दा पण मला असं वाटतं की तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा ठरू शकतो। तर आपण थोड्याच वेळात तो मुद्दा समजून घेऊया। बाकी तो व्हिडिओ किंवा तो जो मुद्दा आहे तो तुम्हाला कुठे मिळणार नाही, त्यामुळे मी इथं घेऊन आले तो मुद्दा तुमच्या सगळ्यांसाठी। तर बघा, पहिले तर मी तुम्हाला हे बॅच मध्ये समजून सांगितले, जे आपले बॅच मध्ये लेक्चर बघणार आहेत त्यांना माहिती आहे की मी अंगणवाडी किती लोकसंख्येसाठी किती अंगणवाड्या असतील हे मी बॅच मध्ये समजून सांगितलेलं आहे प्रॉपरली। तुम्ही ते बघू शकता, लेक्चर ऑलरेडी ते लेक्चर टाकलेलं आहे। ओके, त्यानंतर आता आणि ही एक फुल आपली पूर्ण पीडीएफ आहे ती सुद्धा शेअर केलेली आहे। तर बघा, इथे तुम्हाला समजून घ्यायचं अंगणवाडी केंद्रे। तर बघा, देशभरामध्ये काय म्हटलं मी, देशभरामध्ये 2019 साली टोटल 14 लाख अंगणवाड्यांसाठी मंजुरी मिळाली। म्हणजे केंद्राने 2019 मध्ये 14 लाख अंगणवाड्याची मंजुरी मिळाली होती। त्यानंतर पुढे सध्याला जर तुम्ही बघाल, सध्याला 13.77 लाख म्हणजे 13,77,000 अंगणवाड्या कार्यरत आहेत। समजून घ्या किती अंगणवाड्या कार्यरत आहेत, तर 13,77,000 अंगणवाड्या ऑलरेडी कार्यरत आहेत आपल्याकडे। त्यानंतर पुढे इथे बघा, आता तुमचा महत्त्वाचा मुद्दा या सेशन मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर्वाधिक अंगणवाड्या असणारी पहिली 5 राज्य कोणती आहेत। कळतंय, सर्वाधिक अंगणवाड्या असणाऱ्या पहिले 5 राज्यामध्ये कोण येणार। तर बघा, एक महत्त्वाचा मुद्दा, अंगणवाडी स्थापन होण्याचा महत्त्वाचा निकष कोणता आहे। अंगणवाडी स्थापन करण्याचा निकष आहे ते म्हणजे लोकसंख्या। लोकसंख्येनुसार अंगणवाडी स्थापन होत असते। आता आपल्याला एवढं माहिती आहे की लोकसंख्या, तर मग आपल्या देशात सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य कोणतं आहे, तर ते उत्तर प्रदेश। मग त्यानंतर सेकंड कोणतं यायला पाहिजे, महाराष्ट्र यायला पाहिजे। पण महाराष्ट्र येत आहे का, नाही। मग आपण इथे हा मुद्दा घ्यावा लक्षात की आदिवासी क्षेत्रामध्ये कमी लोकसंख्येसाठी सुद्धा आदिवासी म्हणजे खूप साऱ्या अंगणवाड्या अस्तित्वात आहेत। आपल्याकडे तेवढ्या आदिवासी क्षेत्रासाठी अंगणवाड्या अस्तित्वात नाही आणि ऑटोमॅटिकली कमी लोक असून सुद्धा अंगणवाड्यांची संख्या ही वेस्ट बेंगॉल मध्ये जास्त आहे, कारण की आदिवासी क्षेत्रामध्ये कमी लोकसंख्यासाठी सुद्धा अंगणवाडी असते। तर अशा प्रकारे सेकंड नंबरला पश्चिम बंगाल आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र आहे। त्यानंतर फोर्थला मध्य प्रदेश आहे आणि फिफ्थला बिहार आहे। 5च्या 5 राज्य तुम्हाला माहित पाहिजे, 5च्या 5 राज्य तुम्हाला माहिती पाहिजे जिचे सर्वाधिक अंगणवाडी क्षेत्रामध्ये आपण काउंटिंग करतो। तर बघा, अंगणवाडी क्षेत्र वेगळी बाब आहे आणि आयसीडीएस प्रकल्प वेगळी बाब आहे, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प वेगळी गोष्ट आहे। ही बॅच मध्ये समजवलेली आहे, याला खूप वेळ लागतो, इथं आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही, आपल्याला अगदी थोडक्यात बघायचं आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यात सध्याला 1 लाख, तुम्ही बघू शकता 1,08,000, ठीक आहे, 1,08,005 अंगणवाड्या अस्तित्वात आहेत। सध्याला आपल्याकडे 1,08,005 अंगणवाड्या अस्तित्वात आहेत आणि यापैकी 550, आता 550 नाही, मी एक्झॅक्टली तुम्हाला इथे आकडा सांगू शकते, 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प म्हटलेला आहे। पण 550 पेक्षा जास्त आहेत तर 553, समजून घ्या, 553 एकात्मिक बाल विकास प्रकल्प आहेत। किती, 553 आकडा मी बॅच मध्ये समजवलाय। कशा प्रकारे, शहरात, तर शहरात 104 आहे, त्यानंतर आदिवासी भागामध्ये 85 आहे, त्यानंतर 355 काहीतरी ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्र आहेत। अशा प्रकारे यांची टोटल 553 होते। हे बॅच मध्ये प्रॉपरली समजवलेलं आहे, ज्यामध्ये 4,000 पर्यवेक्षिका, समजून घ्या बघा, 4,000, महाराष्ट्राचा विषय चालू आहे फक्त महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रामध्ये टोटल 4,000 पर्यवेक्षिका आणि आता याची संख्या वाढेल तशी पर्यवेक्षिका वाढतील। म्हणजे ही फक्त 102 पदांची निघालेली जाहिरात पहिली नाहीये, खूप साऱ्या जाहिराती येणार। एवढी पदं आहेत तर एवढी पदं भरायची असतात, तर समजून घ्या अशा प्रकारे 4,000 पर्यवेक्षिका आणि अंदाजे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस सध्या कार्यरत आहेत। कुठल्या या क्षेत्रात, म्हणजे किती मोठी ही सुद्धा एक बाब आहे आणि हे सुद्धा एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये एवढी लोक काम करतात। फक्त महाराष्ट्रातील, वरती बघितलं ते राज्यात देशातलं, हे आपल्या महाराष्ट्रातले आहे। तर बघा, अंगणवाडीतील कर्मचारी कार्यरत आहेत, तर ते संपूर्ण आयसीडीएस प्रकल्प निम्न स्तरापासून चालवतात। तर संपूर्ण आयसीडीएस प्रकल्प निम्न स्तरापासून कोण चालवतं, तर अंगणवाडी कर्मचारी। आणि उद्या तुम्ही सुद्धा याच
प्रक्रियेचा याच सिस्टीमचा भाग होणार आहात. तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या राज्यात सर्वाधिक आहेत आणि कोणत्या राज्यात कमी आहेत, आपल्या राज्यात किती आहेत, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला माहित पाहिजे आणि हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे आपल्या बॅच मध्ये समजवलेलं आहे. अंगणवाडी मुख्य सेविका आपली बॅच आहे, ज्याच्या अंतर्गत आपले कायदे होणार आहेत, आपल्या सेवा होणार आहेत, आपल्या योजना होणार आहेत, सगळं काही मी कंप्लीट करून घेणार आहे. पोषण अभियान सुद्धा मी शिकवणार आहे. काही आपले आधीचे व्हिडिओ आणि नंतर व्हिडिओ सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्यासोबत संगणकासंबंधी सुद्धा आपण काही लेक्चर घेणार आहोत, जेणेकरून संगणक टॉपिक सुद्धा तुमचा क्लिअर होऊन जाईल. युट्यूबवरही बघा आणि बॅच मध्येही बघा. त्यासोबत तुमची प्राइस फक्त 299 आहे. ज्यांनी आपल्या नोट्स घेतल्या आहेत त्यांची प्राइस याच्यातून डिडक्ट होऊन जाईल. तुम्हाला एक कुपन कोड मी दिलेला आहे. ज्यांनी नोट्स घेतल्यात त्यांना कुपन कोड मिळालेला आहे. तो कुपन कोड अप्लाय कुपनच्या इथे टाका. कुपन अप्लाय होईल आणि तुम्ही ज्या नोट्ससाठी भरलेले पैसे ते डिडक्ट होतील आणि फक्त उरलेले पैसे तुम्हाला पे करायचे आहेत. आणि जे नव्याने बॅच घेणार आहेत त्यांनी डायरेक्ट बॅच घ्या. बॅच मध्ये सुद्धा सगळ्या नोट्स मिळणार आहेत, ऍडिशनल नोट्स सुद्धा मिळतील. काही टेन्शन घेऊ नका, बॅच घेतली सगळं काय मिळेल. तर काही डाऊट असेल तर या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. काही मेसेज वगैरे करायचे म्हणजे तेवढी गरज पडत नाही. सरळ सरळ तुम्ही लोकांनी प्ले स्टोरवरून स्टडी स्पेस मराठी असं इंग्लिशमध्ये टाका, ऍप डाउनलोड करून घ्या आणि तिथून लगेच बॅचला आणि टेस्ट सोडवायला सुरुवात करा. आपली अंगणवाडी मुख्य सेविकेची एक टेस्ट सिरीज आहे, TCS पाटण कॉम्बो टेस्ट सिरीज आहे, ज्याच्यामध्ये फुल टेस्ट आहेत आणि ऑलरेडी आता टेस्ट पडत आहेत. आज रात्री सुद्धा याच्यामध्ये टेस्ट ज्या आहेत त्या पडणार आहेत, समजून घ्या. ठीक आहे. तर त्यासोबत इथे जर तुम्ही बघाल सब्जेक्ट वाइज टेस्ट सुद्धा 70+ टेस्ट मिळणार आहेत एक्झाम पर्यंत. टेन्शन घ्यायचं नाही. कळतंय. इथे सुद्धा तुम्हाला डायरेक्टली ऍप वर जायचं आहे, टेस्ट सिरीज मध्ये जायचं. तिथे एक बॉक्स आहे टेस्ट सिरीजचा, त्याच्यामध्ये जा, टेस्ट सिरीज बाय करा आणि खाली माय कोर्स मध्ये आला तर तुम्ही घेतलेला कोर्स दिसेल आणि बाजूला तुमची टेस्ट सिरीज दिसेल. सोडवा, रिझल्ट काय आहे ते मला सांगा. ठीक आहे. चला, त्यानंतर इथे तुम्ही आपला नोट्स सुद्धा घेऊ शकता. नोट्स मध्ये सुद्धा ICDS योजना, सेवा, कायदे, पोषण अभियान सगळं काही मेन्शन आहे. नोट्स आपल्या फक्त 199 रुपयामध्ये आहेत. तर तुम्ही 7028502170 या नंबरवर जर मेसेज करा, फक्त मेसेज करा, तुम्हाला आपल्या नोट्स भेटतील आणि आपल्या ग्रुपवर वगैरे सुद्धा ऍड केलं जाईल. सगळे कायदे शिकवलेले आहेत, सगळ्या योजना शिकवलेल्या आहेत आणि त्यासोबत सगळ्या म्हणजे आपल्या नोट्स मध्ये सुद्धा सगळं काही मेन्शन आहे, सगळे कायदे. आणि तिथे काही कमी पडलं तर मी आहेच, मी सुद्धा तुम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी पुरवत असते, समजवत असते, ग्रुपवर सुद्धा शेअर करत असते. तर ही जी छोटीशी आपण माहिती बघितली ती अगदी मोठी माहिती मी बॅच मध्ये शिकवली आहे आणि याची PDF आपल्या ज्यांनी नोट्स घेतले त्यांच्या ग्रुपवर सुद्धा शेअर करणार आहे. चला, आय होप तुम्हाला ही जी माहिती आहे ती आवडली असेल तर लेक्चरला लाईक करून जायचंय आणि जे काही डाऊट असेल ते कमेंट मध्ये मला विचारायचे आहेत. थँक्यू सो मच.